मित्रांनो, जय महाराष्ट्र। आज तुमच्यासाठी क्रूझर आणलेली फोर्स कंपनीची पाहू शकता। फर्स्ट टाइम आपल्या व्हिडिओमध्ये क्रूझर आणलेली आणि क्रूझर लवकर मार्केटला सेकंड हँडमध्ये उपलब्ध होत नाही, तर ही गाडी सेकंड हँडमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे। नाशिकमध्ये असणारे ज्यांना कुणाला गाडी घ्यायची असेल त्यांनी पूर्णपणे व्हिडिओ पहा। व्हिडिओमध्ये पूर्णपणे गाडीची डिटेल्स तुम्हाला सांगण्यात येतील, गाडीचे फीचर्स काय आहे, गाडीची कंडिशन कशी ती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल। तर लवकर मार्केटला उपलब्ध होत नाही मित्रांनो। ग्रामीण भागामध्ये खूप डिमांड आहे, त्याच्यानंतर आपण मराठवाडा म्हणतो, मराठवाड्या भागामध्ये सुद्धा खूप डिमांड आहे। जळगाव साईडला, विदर्भ साईडला सुद्धा या गाड्यांना आज खूप 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 मार्केट आहे। सोन्याचा भाव आहे मित्रांनो या गाडीला। तर 2017ची क्रूझर आणलेली मित्रांनो, आणि क्रूझरमध्ये मित्रांनो BS6 पेक्षा BS4ला आज खूप मार्केट आहे। तर गाडी BS4 मध्ये असणार आहे 2017ची, आणि ती लोकल नंबर MH15 मध्ये गाडी आहे। गाडी फर्स्ट ओनरमध्ये आहे। तर व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत। व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, क्रूझरचं वैशिष्ट्य म्हणजे गाडीमध्ये सर्वात जास्त पॅसेंजर बसता। या गाडीमध्ये 15 ते 16 ते लहान मुलं असतील तर 18 ते 20 सुद्धा पॅसेंजर या गाडीमध्ये बसता। सर्वात जास्त पॅसेंजर बसणारी गाडी असणार आहे, आणि ती व्हाईट प्लेटमध्ये। कमर्शियलमध्ये तुम्ही मोठ्या गाड्या पाहिल्या असणार, टेम्पो ट्रॅव्हल पाहिली असेल, आणि नवीन आलेली अर्बानिया सुद्धा पाहिली असेल, विंगर पाहिली असेल। ह्या ज्या आहेत मित्रांनो, ह्या कमर्शियल गाड्या आहेत मित्रांनो, येलो प्लेटवाल्या गाड्या आहेत मित्रांनो ह्या। तर ही व्हाईट प्लेटवाली आणि सगळ्यात जास्त पॅसेंजर बसणारी गाडी क्रूझर आजही तितकीच डिमांड आहे मित्रांनो या गाडीला। तर व्हिडिओ सोडताच मित्रांनो प्रेक्षकांचे, कस्टमरचे फोन येणार आहेत या गाडीसाठी, कारण गाडी लवकर मार्केटला मिळत नाही। ती ही लोकल नंबरमध्ये फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे। गाडीच्या फ्रंटपासून सुरुवात करूया। गाडीच्या फ्रंटला हा व्ह्यू भेटणार आहे तुम्हाला। तर व्ह्यू पाहू शकता, एकदम नटवलेली गाडी आहे। आणि क्रूझर म्हटलं की पूर्णपणे ग्राफिक्स, डिझाईन, बंपर, सर्व क्रोम, सर्व गोष्टींनी नटलेली गाडी असते। तर या क्रूझरमध्ये तुम्हाला डिझाईन भेटणार आहे। एक्झॉस्टची डिझाईन आहे, त्याच्यानंतर इथं छोटासा टायगरचा सिम्बॉल आहे, अँटिनाचा सिम्बॉल आहे तिथे मित्रांनो। वायपर पाहू शकता, वायपरला गिटारचा सिम्बॉल देण्यात आलेलं आहे, पाहू शकता मिलन नावीवरती। तर अजून समोरून आल्यानंतर 4ची बेजिंग तुम्हाला याच्यामध्ये मिळते। भगवा झेंडा तुम्हाला गाडीमध्ये मिळतो। मिरर 2 मिरर वरती देण्यात आलेले आहे। इथं एक मिरर आहे, पण परत एक मिरर इथं देण्यात आलेले आहे। तर टोटल 4 मिरर तुम्हाला याच्यामध्ये मिळत आहे। समोर आल्यानंतर बंपर तुम्हाला मिळत आहे। क्रोमची ग्रिल तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। गाडीचा नंबर खाली बंपर देण्यात आलेला आहे। हेडलॅम्प पाहू शकता, हॅलोजनमध्ये हेडलॅम्प 2 देण्यात आलेला आहे तुम्हाला। इथं बंपर टाईप ॲक्सेसरीज देण्यात आलेली आहे, भाला देण्यात आलेला आहे। तर भाल्यामुळं लुक वाढलेला आहे। तर साईड व्ह्यूला आल्यानंतर मित्रांनो, साईड व्ह्यूमध्ये तुम्हाला गाडीचे टायरची कंडिशन पाहू शकता। न्यू ब्रँड कंडिशनमध्ये गाडीचे टायर देण्यात आलेले आहे, पाहू शकता याच्यामध्ये। एकेचे न्यू ब्रँड टायर 15 इंचचे तुम्हाला देण्यात आलेले आहे मित्रांनो। त्याच्यानंतर साईड व्ह्यूला आल्यानंतर पूर्णपणे क्रूझरची ग्राफिक्स इथं देण्यात आलेली, स्टिकर पाहू शकता। इंडिकेटर देण्यात आलेले आहे। 2.0 2000cc इंजिन याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। सो फ्रंटला पाहू शकता, फ्रंट याच्यामध्ये वरती अँटिना देण्यात आलेला आहे। FM रेडिओचा अँटिना याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। मिरर, त्याच्यानंतर डोरवरती क्रोम फिनिशिंग देण्यात आलेली आहे याच्यामध्ये। इथं स्मॉल असं छोटं असं डोर गार्ड इथं देण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर मागच्या साईडला सुद्धा क्रोम फिनिशिंग आणि डोर गार्ड देण्यात आलेले आहे। हा झाला साईड व्ह्यू मित्रांनो। साईड व्ह्यूमध्ये तुम्हाला ग्लास जे आहे विंडोवरती तुम्हाला एक छोटी डिझाईन इथं देण्यात आलेली, मर्सडीजची डिझाईन इथं देण्यात आलेली पाहू शकता। आणि मागच्या साईडला इथं एक अँटिना टाईप अँगल इथं देण्यात आलेला आहे, बंपर देण्यात आलेला पाहू शकता। इथं एक मागच्या साईडला डिझाईन देण्यात आलेली। मागच्या टायरची कंडिशन सुद्धा मित्रांनो 70 ते 80% नक्षी अजून शिल्लक आहे। सो जिथं फुटरेज जे आहे मित्रांनो, हे फुटरेजच्या खाली बंपर देण्यात आलेले पाहू शकता। हा झाला साईड व्ह्यू। त्याच्यानंतर बॅक व्ह्यू पाहू आपण। बॅक व्ह्यूला मित्रांनो वरती स्पॉइलर देण्यात आलेलं आहे, सीडी देण्यात आलेली आहे मित्रांनो। खूप साऱ्या गाड्यांना आपण सीड्या पाहिल्यात, पण खरंच या सीड्यांचा वापर होतो का नाही माहीत नाही, मला सांगता येत नाही किती वेट घेऊ शकते ते, पण आहे प्रत्येक गाडीला आपण पाहतोय आपण। मागे स्टेपनी देण्यात आलेली आहे, याच्यामध्ये स्टेपनी आहे ना, ओके स्टेपनी आहे। सो मागची कंडिशन तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर
परत साईड व्ह्यूला आल्यानंतर सेम साईड व्ह्यूचा जो पलीकडचा साईड व्ह्यू होता हा साईड व्ह्यू तुम्हाला गाडीमध्ये मिळतोय मित्रांनो. त्याच्यानंतर आपण फर्स्ट रो आपण ओपन करणार आहे. फर्स्ट रो ओपन केल्यानंतर आपल्याला सीट कव्हर इंटेरियरची कंडिशन आपल्याला दिसणार आहे. सो मित्रांनो खूप साऱ्या गाड्यांचे हँडल पाहिलेत आपण. तर मी क्रुझर फर्स्ट टाइमच ओपन करतोय. तर याचा जो हँडल दिलेला आहे इथं आतमध्ये एक नॉब दिलेला आहे मित्रांनो. हा नॉब तुम्हाला प्रेस करायचा आहे. सो प्रेस केल्यानंतर गाडी ओपन होते. तर पॉवर विंडो गाडीमध्ये मिळत नाही तुम्हाला. मॅन्युअल ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेलं आहे. सीट कव्हर पाहू शकता. हे सीट कव्हर आहे. ही पुढचं जे सीट आहे मित्रांनो साईडला 2 पॅसेंजर तुमच्या इथं बसू शकता. 2 पॅसेंजरचं प्रोविजन इथं देण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये इंटेरियर पाहू शकता. इंटेरियरमध्ये याच्यामध्ये छोटंसं असं इंटेरियर देण्यात आलेलं आहे मित्रांनो. कारण मोठं असं इंटेरियर देण्यात आलेलं नाही. याच्यामध्ये जर मोठं इंटेरियर देण्यात आलं असतं तर ही जी जागा दिसते ती जागा कमी पडली असते, जेणेकरून हे पाय ठेवण्यासाठी जागा पुरली नसती. तर छोटं असं इंटेरियर. मीटर पाहू शकता. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. मीटरमध्ये मॅन्युअल मीटर तुम्हाला देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये. सो ही जी आहे ती की आहे. पेडल पाहू शकता. ब्रेक, क्लच, रेस, गिअरची नॉब पाहू शकता इथे. ही झाली सिंगल रो. त्याच्यानंतर आपण रेअर मधली रो मध्ये आपण पाहणार आहोत. मधली सीट पाहू शकतो मित्रांनो. मधली सीट सुद्धा 3 पॅसेंजर बसू शकतात. चौथा या ऍडजस्ट केला तर ऍडजस्ट होऊ शकतो याच्यामध्ये. विंडो तुम्हाला खालीवर हातानेच करायची आहे. मॅन्युअल ऑप्शन इथं देण्यात आलेला आहे पाहू शकता. रूफ पाहू शकतो मित्रांनो याचं. जर तुम्हाला गाडी घेऊन मॉडिफिकेशन करायचे असतील तर तेही सुद्धा तुम्ही करू शकता. तुमच्याकडे ऑप्शन आहे. त्याच्यानंतर आपण थर्ड रो पाहणार आहोत. आपण थर्ड रो सर्वात जास्त जे महत्वाची रो जे आहे, सर्वात जास्त पॅसेंजर जे बसता त्या थर्ड रो मध्ये बसता. तर थर्ड रो पाहू शकता मित्रांनो. पूर्णपणे गादीचं प्रोविजन बेड करण्यात आलेलं आहे पाहू शकता. खूप मोठा बेड आहे. 2 जण आरामात इथं झोपू शकता. कारण मधलं जे सीट आहे ते इथे प्रोविजन देण्यात आलेलं आहे. ह्या साईडला पाहिलं गेलं तर ह्या साईडला 1 2 3 4 8 जण आरामात बसू शकता. आणि जर तुम्हाला बसायचं नसेल तर एक प्रोविजन करण्यात आलेलं आहे पाहू शकता या सीटचं. तर याच्यामध्ये तुम्ही मांडी घालून सुद्धा बसू शकता किंवा झोपू शकता. एकदम मिनी कॅम्पर व्हॅन म्हणू शकता. मिनी म्हणता येणार नाही ऍक्च्युली. लॉंग कॅम्पर व्हॅन तुम्ही या गाडीला म्हणू शकता. छान अशी क्रुझर देण्यात आलेली मित्रांनो. तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी जर पाहिजे असेल तर अशी क्रुझर नवी घेऊ शकता किंवा सेकंड हँडमध्ये सुद्धा घेऊ शकता. किंवा ग्रामीण भागामध्ये गाडीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो लग्न सराईमध्ये. तर त्यावेळेस सुद्धा जास्त पॅसेंजर याच्यामध्ये बसू शकता. तर हा आहे मागच्या साईडचा लुक मित्रांनो. त्याच्यानंतर गाडीचं इंजिनची कंडिशन पाहून घ्या एकदा. सो ऍक्च्युली माझ्यापेक्षा जे कस्टमर जे पाहत आहे, प्रेक्षक पाहत आहे, त्यांना गाडीच्या बद्दल खूप माहिती आहे. तर ज्यांना कुणाला क्रुझरचा अनुभव आहे व्हिडिओ पाहून त्या अंदाजा लावू शकता क्रुझरची कंडिशन कशी आहे. तर हे आहे गाडीचं इंजिन 2.2 2000 सीसीचं इंजिन देण्यात आलेलं आहे मित्रांनो या गाडीला. पॉवरफुल अशी गाडी. मागे 8 पुढे 6 4 5 14 टोटल 14 पॅसेंजर आपण असे मोजले तर. पण त्याच्यामध्ये ऍडजस्ट जर करायचे म्हटलं तर अजून 4-5 जण 3-4 जण ऍडजस्ट याच्यामध्ये करू शकतो. सर्वात जास्त पॅसेंजर बसणारी गाडी मित्रांनो क्रुझर. आजही खूप मार्केटला डिमांड आहे. तर गाडी 2017ची गाडी आहे. गाडी फर्स्ट ओनरमध्ये आहे. गाडीची ऑफर ठेवण्यात आलेली 11 लाख गाडीची ऑफर ठेवण्यात आलेली. गाडीवरती लोन होईल 8 लाखाच्या अवतीभोवती गाडीवरती लोन होईल. जर तुम्हाला क्रुझर पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि क्रुझर घेऊन जाऊ शकता. तर गाडी तुम्हाला नाशिकमध्ये पाहायला मिळेल.